नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या ह्या YouTube चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण M1 हा सब्जेक्ट बघत आहोत। M1 म्हणजेच बेसिक मॅथमॅटिक्स। तर बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये युनिट नंबर 1 आहे अल्जेब्रा आणि त्यामध्ये सब टॉपिक्स आहेत। तर सब टॉपिक्स कोणकोणते आहेत? 3 सब टॉपिक्स आहेत। एक आहे लॉगॅरिथम, दुसरा आहे मॅट्रिसेस आणि थर्ड आहे पार्शियल फ्रॅक्शन। तर त्यापैकी आपण लॉगॅरिथम हा टॉपिक बघत आहोत। तर लॉगॅरिथमचे ऑलरेडी मी YouTube वरती 5 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाहीत, सगळ्यात पहिल्यांदा ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला लॉगॅरिथमचे सर्व प्रॉब्लेम व्यवस्थित समजतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया। प्रॉब्लेम नंबर 4, log x square minus 5x plus 11 to the base 5 equals to 1। ठीक आहे, तर हा दिलेला प्रॉब्लेम आहे। याच्यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, राईट। मग या ठिकाणी जो काही प्रॉब्लेम आहे तो गिवन म्हणून जशास तसा लिहून घ्यायचा। गिवन काय दिले आपल्याला? log x square minus 5x plus 11 to the base 5 equals to 1, राइट। मग हा जो गिवन प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेमला बघितल्यानंतर आपल्याला काय समजते? दिलेला प्रॉब्लेम हा कोणत्या फॉर्म मध्ये आहे? तर दिलेला प्रॉब्लेम हा लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आहे। ठीक आहे, म्हणजे हा फॉर्म कोणता आहे? लॉगॅरिथमिक फॉर्म। मग लॉगॅरिथमिक फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे? बघा, लॉगॅरिथमिक फॉर्मचा हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे x इक्वल्स टू log y to the base a। ठीक आहे, हा काय आहे? स्टँडर्ड फॉर्म्युला। मग मी काय करतो? हे log ची टर्म अगोदर आणि x ची टर्म नंतर ह्या ठिकाणी लिहून घेतो। log y to the base a equals to x, राइट। हा गिवन प्रॉब्लेम आणि हा लॉगॅरिथमचा स्टँडर्ड फॉर्म, हे दोन्ही काय करायचं? कंपेअर करायचं। ठीक आहे, कंपेअर करून कशाची व्हॅल्यू काढायचं? a ची व्हॅल्यू काढायचं, y ची व्हॅल्यू काढायचं आणि x ची व्हॅल्यू काढायचं। मग काढा, a ची व्हॅल्यू काय आहे? a ची व्हॅल्यू आहे 5, राइट। y ची व्हॅल्यू किती आहे? y ची व्हॅल्यू आहे x स्क्वेअर मायनस 5x प्लस 11, राइट। आणि x ची व्हॅल्यू किती आहे रे? x ची व्हॅल्यू आहे 1। ठीक आहे, मग आपण हे a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, x ची व्हॅल्यू मिळाली। नेक्स्ट काय करायचं? आता तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म माहिती आहे। ठीक आहे, मग लिहा वी नो दॅट किंवा नाउ एक्सपोनेन्शियल फॉर्म इज। ठीक आहे, नाउ एक्सपोनेन्शियल फॉर्म इज। ठीक आहे, काय आहे रे? एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे? y इक्वल्स टू a रेज टू x, y इक्वल्स टू a रेज टू x। ठीक है, we know the value of y, we know the value of a, we know the value of x. Put here, what is the value of y? y ची व्हॅल्यू काय आहे? बघा, y ची व्हॅल्यू या ठिकाणी बोर्ड वरती बघून सांगा मला। y ची व्हॅल्यू x स्क्वेअर मायनस 5x प्लस 11। ठीक है, what is the value of a? Here a is 5, right? a ची व्हॅल्यू किती आहे? 5. What is the value of x? x is 1. ठीक आहे, x ची व्हॅल्यू किती आहे? 1। बघा, a रेज टू x आहे, म्हणजे इथं सुद्धा 5 रेज टू x ची व्हॅल्यू 1 असल्यामुळं 5 रेज टू 1 आपल्याला लिहावं लागेल, राइट। तर हे स्टेप समजली व्यवस्थित? हा, चला नेक्स्ट स्टेप बघा। x स्क्वेअर मायनस 5x प्लस 11, हा आता 5 रेज टू 1 म्हणजे किती येईल? 5 येईल। ठीक आहे, मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय करूया आपण? ह्या 5 ला या साइडला आणून घेऊया। हा प्लस 5 आहे इक्वल्स टू च्या या साइडला जर आला तर तो काय होईल? मायनस होईल। म्हणजेच x स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 मायनस 5 इक्वल्स टू 0, राइट। मग हे कॅल्क्युलेशन इथं या ठिकाणी करून घ्या। x स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 मायनस 5। ठीक आहे, 11 मधनं 5 जर आपण काढून टाकले तर किती राहतील रे? या ठिकाणी 6, राइट, इक्वल्स टू 0। ठीक आहे, मग आता हा तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालेला आहे, याचे फॅक्टर्स काढायचे। ठीक आहे, तुम्हाला असे 2 नंबर शोधायचे, त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर
+6 यायला पाहिजे आणि त्याची ऍडिशन केल्यानंतर -5 यायला पाहिजे. असे दोन नंबर कोणते आहेत बघा. या ठिकाणी 6 ला जर आपण याचे फॅक्टर्स पाडले -3 आणि हे -2. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी पहिल्यांदा मी मल्टिप्लिकेशन करून दाखवतो तुम्हाला. -3 × -2. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस काय होते प्लस होते. ठीक आहे. 3 × 2 किती येईल 6. म्हणजे ह्या दोन नंबरचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 6 आहे ह्या ठिकाणी +6. ठीक आहे. आता या दोन नंबरचं जर ऍडिशन केलं आपण, ठीक आहे, तर किती यायला पाहिजे आपलं -5 यायला पाहिजे. -3 आणि हे बघा -3 प्लस मायनस काय होईल मायनस होईल. म्हणजे -3 -2 काय येईल हे -5 येईल. आलं का. या ठिकाणी -5 म्हणजे मला या ठिकाणी या 6चे किती फॅक्टर्स पडले 2. कोणते -3 -2. म्हणजे मी या x² -5x + 6 ला काय लिहू शकतो x - 3 आणि हे x - 2 = 0. ठीक आहे. तर हे फॅक्टर्स पाडलोत आपण, त्याच्यावरनं लिहून घेतलं. आणि बघा तुम्हाला जर क्रॉस चेक करायचं असेल हे लिहिलेलं आपण करेक्ट आहे का नाही, तर काय करायचं, या फर्स्ट ब्रॅकेटनं सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. या x नी x ला मल्टिप्लाय करा, या x नी -2 ला मल्टिप्लाय करा, या 3 नी x ला करा, या 3 नी 2 ला करा. ठीक आहे. तुम्हाला हेच मिळेल. ठीक आहे. मिळालं तर करेक्ट आहे, नाही मिळालं तर रॉंग. ठीक आहे. क्रॉस चेक करण्यासाठी. ठीक आहे. मग आपण जे हे लिहिलेलं आहे ते करेक्ट आहे. मग आता ह्या ठिकाणी x - 3 = 0 म्हणजे x = काय येईल रे, हा -3 = च्या त्या साईडला गेला तर हा +3 होईल. म्हणजे x = 3 मिळेल. मग नेक्स्ट व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला बघा. या ठिकाणी हा x - 2 आहे. x - 2 = 0. हा -2 = च्या त्या साईडला जर गेला तर काय होईल +2 होईल. म्हणजे x च्या व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाल्या. एक मिळाली x = 3 आणि दुसरी व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला x = 2. आणि आपल्याला प्रॉब्लेम मध्ये हेच विचारलं होतं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. x च्या 2 व्हॅल्यू मिळालेल्या आहेत आणि ते आपण फाइंड आउट केलेले आहेत. राईट. तर हा प्रॉब्लेम नोटबुक मध्ये व्यवस्थित नोट करा. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. चला नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5. log x to the base 3 minus log x minus 2 to the base 3 equals to 3. ठीक आहे. तर फर्स्ट स्टेप काय आहे रे बाळांनो आपली. फर्स्ट स्टेप दिलेला जो काही प्रॉब्लेम आहे तो जशाच तसा लिहायचा. ठीक आहे. लिहून घेऊया आपण. log x to the base 3 minus log x minus 2 to the base 3 equals to 3. राईट. हा बघा या ठिकाणी आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे. लॉगॅरिथम मध्ये फॉर्म्युला म्हणा किंवा प्रॉपर्टी म्हणा लॉगॅरिथमची, हे तुम्हाला माहिती आहे. काय log m minus log n. काय लिहिता येते मला log m by n असं लिहिता येते. मग या ठिकाणी बेस दिलेला आहे, या ठिकाणी बेस a म्हणूया आपण. इथं सुद्धा बेस a हा फॉर्म्युला आहे. मग according to this formula we can write here log, या फॉर्म्युल्यानुसार मी काय लिहू शकतो log x upon x minus 2 equals to 3 आणि हा बेस किती आहे 3 आहे. राईट. हा बेस किती आहे 3 आहे. ठीक आहे. हा बेस किती आहे 3 आहे. मग आता तुम्हाला ह्या ठिकाणी काय करता येईल रे बघा. काय करता येईल log x upon x minus 2 आणि to the base 3 equals to 3. ठीक आहे. मग ह्याला काय करता येईल कोण सांगेल. एनीबडी बघा कोण सांगेल. हा कोणता फॉर्म आहे हा बघा. या फॉर्मला बघून तुम्हाला काही आठवते का. हा जो दिलेला फॉर्म आहे हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणजे लॉग आहे ह्या ठिकाणी लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे x = log y to the base a. राईट. मग हे लॉग ची टर्म मी अगोदर लिहून घेतो, x ची टर्म नंतर लिहितो. log y to the base a equals to x. ठीक आहे. मग हे दोन कंपेअर करायचं आणि a ची व्हॅल्यू काढायचं, y ची व्हॅल्यू काढायचं, x ची व्हॅल्यू काढायचं. ठीक आहे. बघा a या ठिकाणी a बेसच्या ठिकाणी आहे. इथं बेसची व्हॅल्यू किती आहे 3 म्हणजे a ची व्हॅल्यू किती झाली 3.
y ची व्हॅल्यू किती आहे x अपॉन x मायनस 2. ठीक आहे, आणि x ची व्हॅल्यू किती आहे x ची व्हॅल्यू आहे 3. राईट. मग आता काय करायचं बघा, तुम्हाला कोणता फॉर्म माहिती आहे लॉगॅरिथम मध्ये? दुसरा फॉर्म. एकतर आपण लॉगॅरिथमिक फॉर्म या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. राईट. मग आता दुसरा फॉर्म कोणता आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. ठीक आहे, मग एक्सपोनेन्शियल फॉर्म नाउ एक्सपोनेन्शियल फॉर्म इज काय आहे? y इक्वल्स टू a रेज टू x. ठीक आहे, मग y इक्वल्स टू a रेज टू x. वी नो द व्हॅल्यू ऑफ y, वी नो द व्हॅल्यू ऑफ a, वी नो द व्हॅल्यू ऑफ x. ठीक आहे, मग ह्या व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करा. बोर्ड वरती बघून सांगा y ची व्हॅल्यू काय आहे. बघा, y ची व्हॅल्यू आहे x अपॉन x मायनस 2. राईट, x अपॉन x मायनस 2 इक्वल्स टू a ची व्हॅल्यू काय आहे? a ची व्हॅल्यू आहे 3. ठीक आहे, a रेज टू x आहे. राईट, मग x ची व्हॅल्यू काय आहे 3, म्हणजे इथं आपल्याला 3 रेज टू 3 करावं लागेल. ठीक आहे, नेक्स्ट आता हे सॉल्व करून घ्या. राईट, हे काय करा, सॉल्व करून घ्या. मी हा फॉर्म्युला रफ करतोय म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी स्पेस मिळेल. राईट, काय दिलेलं आहे इथं? x अपॉन x मायनस 2 इक्वल्स टू 3 चा क्यूब आहे. राईट, 3 चा काय आहे? क्यूब आहे. म्हणजे 3 चा क्यूब किती येईल रे? 3 चा क्यूब म्हणजेच काय? 3 इंटू 3 इंटू 3. ठीक आहे, तुम्ही कॅल्सी वरती सुद्धा करू शकता. 3 इंटू 3 काय येईल? 9. 9 इंटू 3 काय येईल? 27. म्हणजे ह्या ठिकाणी काय मिळालं आपल्याला? 27 मिळालं. राईट, मग हा x इक्वल्स टू x मायनस 2 या साईडला मल्टिप्लाय करूया. राईट, डिवाइड मध्ये आहे इक्वल्स टू च्या त्या साईडला जर गेला तर मल्टिप्लाय मध्ये जाईल. x मायनस 2. ठीक आहे, मग ह्या 27 न ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. 27x मायनस 27 इंटू 2. ठीक आहे, 2 7 जा 14, कॅरी 1, 2 2 जा 4 आणि हे 5. ठीक आहे, म्हणजे 27 2 जा काय येईल रे? 54 येईल. ठीक आहे, मग काय करा, हे 27x या साईडला ना x हे प्लस आहे, या साईडला जर आला तर काय होईल? मायनस होईल. इक्वल्स टू मायनस 54. राईट, मग हे x प्लस आहे आणि हे मायनस 27x आहे. म्हणजे हे जर आपण कॅल्क्युलेट करून घेतलं तर काय मिळेल आपल्याला? मायनस 26x. ठीक आहे, हा प्लस असल्यामुळं एक ह्याच्यामधनं कमी झाला. राईट, म्हणजे आन्सर काय मिळाला आपल्याला? मायनस 26x इक्वल्स टू मायनस 54. राईट, मग हे मायनस मायनस दोन्ही साईडला आहे, लेफ्ट हँड साईडला पण आहे आणि राईट हँड साईडला पण आहे. म्हणजे दोन्ही काय मायनस मायनस काय होऊन जातील? कॅन्सल होऊन जातील. म्हणजे काय शिल्लक राहील? 26x इक्वल्स टू 54. म्हणजेच x इक्वल्स टू 54 हा 26 x ह्या ठिकाणी मल्टिप्लाय मध्ये आहे. मग आपण इक्वल्स टू च्या त्या साईडला जर पाठवलं, राईट, तर मग तो काय जाईल? डिव्हाइड मध्ये जाईल. राईट, मग बघा आता काय करता येते? 2 नी दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला डिवाइड करून घ्या. 2 2 जा 4 आणि 2 7 जा 14, 2 1 जा 2 आणि हे 2 3 जा 6. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 27/13. ठीक आहे, हे आहे आपलं फायनल आन्सर. राईट, तुम्ही काही कॅल्क्युलेशन जे आहे त्याच्यामधले डायरेक्ट कॅल्सी वरती करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला एक्झाम मध्ये कॅल्सी अलाउड आहे, त्याच्यामुळे जास्त बर्डन घ्यायची गरज आहे का? नाही. ठीक आहे, डायरेक्ट तुम्ही कॅल्सी वरती सॉल्व्ह करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, मी थोडस साईडला होतो म्हणजे बोर्ड तुम्हाला पूर्ण दिसेल आणि प्रॉब्लेम लिहायला तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिलेला आहे. तर हा प्रॉब्लेम व्यवस्थित नोटबुक मध्ये नोट करा, त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. चला, झालं लिहिणं. नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 6. लॉग x प्लस 1 टू द बेस e प्लस लॉग x टू द बेस e इक्वल्स टू लॉग 6 टू द बेस e. ठीक आहे, तर फर्स्ट स्टेप काय आहे रे बाळांनो? आपली दिलेला प्रॉब्लेम गिवन म्हणून जशाच तसा लिहून घ्यायचा. ठीक आहे, लिहून घ्या. मग लॉग x प्लस 1 टू द बेस e प्लस लॉग
x to the base e equals to log 6 to the base e. ठीक आहे. आता लॉगॅरिथम मध्ये तुम्हाला एक प्रॉपर्टी माहिती आहे. ठीक आहे. कोणती प्रॉपर्टी बघा, जर समजा log m प्लस log n असेल तर आपण त्याला काय लिहितो, log m इंटू n. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी बेस e आहे म्हणजे इथं बेस a राइट. log m टू द बेस a प्लस log n टू द बेस a इक्वल्स टू, जर हे दोन जे फंक्शन्स आहेत दिलेले जर प्लस मध्ये असतील तर log m इंटू n म्हणजे ह्या दोघांना मल्टिप्लाय करता येते टू द बेस a. ठीक आहे. या लॉगॅरिथम प्रॉपर्टीचा आपल्याला या प्रॉब्लेम साठी यूज करायचा आहे. ठीक आहे. मग ही प्रॉपर्टी यूज करून मला सांगा काय आन्सर येईल. लॉग, ठीक आहे, लॉग x प्लस 1 आणि हा x ह्या दोघांचं काय मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. इथं आपण ब्रॅकेट घेऊया टू द बेस e इक्वल्स टू log 6 टू द बेस e. ठीक आहे. मग हे मल्टिप्लाय करून घ्या, मल्टिप्लाय करा log x इंटू x x स्क्वेअर प्लस x इंटू 1 x राइट इक्वल्स टू log 6 टू द बेस e. ठीक आहे. मग आता ह्या ठिकाणी इथं टू द बेस e. ठीक आहे. लॉगॅरिथम मध्ये इक्वॅलिटी प्रॉपर्टी आहे. ह्या ठिकाणी लॉग आहे आणि ह्या ठिकाणी लॉग आहे म्हणजे लेफ्ट हँड साइडला लॉग आहे आणि राईट हँड साइडला लॉग आहे. म्हणजे दोन्ही लॉग काय होतील रे, कॅन्सल होतील. म्हणजे काय मिळेल आपल्याला x स्क्वेअर प्लस x इक्वल्स टू काय मिळेल 6 मिळेल. ठीक आहे. तर लॉग आणि बेस e ह्या ठिकाणचा लॉग आणि बेस e काय झाला, कॅन्सल झाला राइट. कारण हे लॉगॅरिथम मध्ये इक्वॅलिटी प्रॉपर्टी आहे. दोन्ही साइडला जर सेम असेल तर आपण ते कॅन्सल करतो. ठीक आहे. त्या प्रॉपर्टीचा यूज करून आपण x स्क्वेअर प्लस x इक्वल्स टू x हे लिहून घेतलेलं आहे. मग x स्क्वेअर प्लस x या 6 ला या साइडला आणा, हे राईट हँड साइडला आहे, लेफ्ट हँड साइडला जर आणलं प्लस आहे तर हे काय होईल मायनस होईल इक्वल्स टू 0. मग हे मिळालं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचे पाडायचे आहेत आपल्याला फॅक्टर्स. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर -6 यायला पाहिजे आणि ऍडिशन केल्यानंतर +1 यायला पाहिजे. बघा x चा ह्या ठिकाणी जो कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे काय असेल 1 असेल. ठीक आहे. मग -6 ला मी जर समजा याचे फॅक्टर्स पाडले, हे +3 आणि हे -2 राइट. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, हे +3 इंटू -2 काय येईल रे -6 येईल आणि ह्या दोघांची ऍडिशन करा +3 प्लस -2 म्हणजेच हे काय होईल 3 प्लस मायनस होईल म्हणजे हा 1 आला राइट. ठीक आहे. आलं का 1 आणि हे -6 म्हणजे ह्याचे फॅक्टर्स काय पडले x प्लस 3 आणि x -2 असं लिहू शकतो मी. ठीक आहे. मग लिहून घ्यायला x प्लस 3 x -2 इक्वल्स टू 0 राइट. फॅक्टर्स पाडून आपण हे लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे. बघा इथं तुम्हाला जर इथं कन्फ्युज होत असेल ह्या ठिकाणाहून हे कसं लिहिलं, ठीक आहे, तर हे फॅक्टर्स पाडून लिहिलेलं आहे. तर हे करेक्ट आहे का नाही एकदा क्रॉस चेक करण्यासाठी काय करायचं, या x नी या x ला मल्टिप्लाय करा, या x नी 2 ला मल्टिप्लाय करा, या 3 नी x ला मल्टिप्लाय करा, या 3 नी 2 ला मल्टिप्लाय करा. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला हेच आन्सर मिळते. ठीक आहे. एकदा क्रॉस चेक करून बघा, हे जर मिळत असेल तर करेक्ट आहे राइट, अदरवाइज ते रॉंग होते. मग आपण लिहिलेलं हे करेक्ट आहे, तुम्ही करून बघू शकता राइट. नेक्स्ट आपण याला सॉल्व करून घेऊया. x प्लस 3 इक्वल्स टू 0 म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळेल, हा +3 आहे इक्वल्स टू च्या राईट हँड साइडला जर गेला तर -3 होईल म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -3. x ची व्हॅल्यू अजून एक मिळणार आहे आपल्याला x -2 इक्वल्स टू 0 म्हणजे x इक्वल्स टू हा -2 आहे, -2 राईट हँड साइडला जर गेला तर काय होईल रे, तो +2 होईल म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 2 मिळाली राइट. तर या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू काढायला सांगितलेलं होतं आणि ती x ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशा टाइपचे जे प्रॉब्लेम्स आहेत एक्झाम मध्ये तुम्हाला कधी 2 मार्क्सला येऊ शकतात आणि कधी 4 मार्क्सला सुद्धा येऊ शकतात
राईट. जर प्रॉब्लेम लेंदी असेल तर 4 ला येईल आणि प्रॉब्लेम जरा म्हणजे सॉल्व्ह करण्यासाठी इझी असेल, स्टेप्स कमी असतील त्याच्यामध्ये तर 2 मार्कला येईल किंवा 2-2 मार्कचे 2 प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतात. तर हा प्रॉब्लेम अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम नोटबुक मध्ये व्यवस्थित नोट करा. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 7. log x plus 6 to the base 3 equals to 2. ठीक आहे. तर फर्स्ट स्टेप काय आहे रे बाळांनो आपली? सर जो काही प्रॉब्लेम दिलेला आहे तो पहिल्यांदा जशास तसा लिहून घ्या. चला लिहून घेतो मी मग. log x plus 6 to the base 3 equals to 2 लिहून घेतलं. मग आता या प्रॉब्लेमला बघून तुम्हाला काही आठवत आहे का? ठीक आहे. बरेच विद्यार्थी म्हणत आहेत सर आठवत आहे. काय आठवत आहे? हा जो काही फॉर्म आहे तो लॉगॅरिथमिक फॉर्म आहे का नाही? लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे. तर असे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहेत. राईट. मग लॉगॅरिथमिक फॉर्मचा फॉर्म्युला काय आहे? x इक्वल्स टू log y टू द बेस a. ठीक आहे. मी काय करतो, हे लॉग ची टर्म अगोदर आणि x ची टर्म नंतर, म्हणजे मला सॉल्व्ह करायला सोपं होईल. log y टू द बेस a इक्वल्स टू x. ठीक आहे. मग आता हे दोन कंपेअर करायचं. a ची व्हॅल्यू मिळते आपल्याला, y ची व्हॅल्यू मिळते आणि x ची व्हॅल्यू मिळते. a बेसच्या ठिकाणी आहे म्हणजे इथला सुद्धा बेसचाच घ्यायचा. y ह्या ठिकाणी आहे म्हणजे हे y आहे. ठीक आहे. x ची व्हॅल्यू ही आहे. मग सांगा व्हॅल्यू मला. a ची व्हॅल्यू किती आहे रे बाळांनो? a ची व्हॅल्यू 3 आहे सर. व्हेरी गुड. y ची व्हॅल्यू काय आहे? y ची व्हॅल्यू आहे x प्लस 6. राईट. x ची व्हॅल्यू काय आहे? x ची व्हॅल्यू आहे 2. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं? तुम्हाला लॉगॅरिथम मधला काय माहिती आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म माहिती आहे. राईट. मग लिहा इथं नाऊ एक्सपोनेन्शियल फॉर्म इज एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे? y इक्वल्स टू a raised to x. ठीक आहे. हा फॉर्म आहे. Now here we know the value of y, we know the value of a, we know the value of x. Put here, right? जर ह्या व्हॅल्यू आपण पुट केलं तर आपल्याला आन्सर मिळेल. बोर्ड वरती बघून सांगा मला y ची व्हॅल्यू किती आहे? x प्लस 6. राईट. a ची व्हॅल्यू किती आहे? a ची व्हॅल्यू आहे 3. x ची व्हॅल्यू किती आहे? 2. पण a रेस टू x आहे म्हणजे इथं 3 रेस टू आपल्याला काय लिहावं लागेल? 2 लिहावं लागेल. राईट. बघा हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. त्या फॉर्म मध्ये आपण ह्या y ची व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू लिहून घेतलेली आहे. राईट. मग हे सॉल्व्ह करून घ्या. x प्लस 6 इक्वल्स टू 3 चा जर स्क्वेअर केलं तर काय होईल रे? 9. 3 चा स्क्वेअर म्हणजे काय? 3 इंटू 3 करायचा. ठीक आहे. 9 मिळाला आपल्याला. मग x प्लस, आता काय करूया, हे जे प्लस 6 आहे इक्वल्स टू च्या त्या साईडला पाठवू आपण. ठीक आहे. मायनस होईल. राईट. मग x इक्वल्स टू 9 मायनस 6 म्हणजे x इक्वल्स टू किती मिळालं? 9 मायनस 6 3. राईट. म्हणजे हे मिळाली आपल्याला x ची व्हॅल्यू. राईट. बघा हा प्रॉब्लेम अतिशय सोपा आहे का नाही? ठीक आहे. तुम्हाला फक्त हे दिलेलं आहे तर दिलेलं जसं तसं लिहून घेतलं आणि लॉगॅरिथमिक फॉर्म जो आहे त्याचा यूज केलं. x ची व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू काढलं आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवलं आणि सॉल्व्ह केलं. आन्सर मिळालेला आहे. राईट. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर अशाच टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये 2 मार्कसाठी येतात. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम नोटबुक मध्ये व्यवस्थित नोट करा. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 8. log x plus 5 equals to 4. बघा ह्या ठिकाणी log x plus 5 to the base 3 equals to 4. ठीक आहे. तर फर्स्ट स्टेप काय आहे रे राजांनो? सर फर्स्ट स्टेप आहे आपली, जो काही प्रॉब्लेम दिलेला आहे तो प्रॉब्लेम जशास तसा लिहून घ्या. चला लिहून घेतो मी या ठिकाणी. log x plus 5 to the base 3 equals to 4. ठीक आहे. मग या गिवन जो काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला बघितल्यानंतर तुम्हाला काय आठवत आहे? सर जो काही प्रॉब्लेम दिलेला आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आहे का लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आहे? तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा आन्सर येत आहे लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आहे.
कारण लॉगॅरिथमिक फॉर्म कसा ओळखायचा, ज्या फॉर्म मध्ये लॉग प्रेझेंट असेल दॅट इज नोन ॲज लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे, मग लॉगॅरिथमिक फॉर्मचा जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो काय आहे, x इक्वल्स टू लॉग y टू द बेस a. राईट, मग हे लॉग ची टर्म मी अगोदर लिहून घेतो, x ची टर्म नंतर लिहितो. लॉग y टू द बेस a इक्वल्स टू x. ठीक आहे, मग हे दोन कंपेअर करा, a ची व्हॅल्यू काढा, y ची व्हॅल्यू काढा, x ची व्हॅल्यू काढा, कंपेअर करून सांगा बरोबर मला a ची व्हॅल्यू काय येते, a ची व्हॅल्यू येते 3. ठीक आहे, y ची व्हॅल्यू काय येते, y ची व्हॅल्यू येते x प्लस 5. ठीक आहे, आणि x ची व्हॅल्यू काय येते 4. ठीक आहे, बघा आपण काय केलं, हे a कुठं आहे, बेसच्या ठिकाणी आहे, म्हणजे इथलं सुद्धा बेसच्या ठिकाणचीच व्हॅल्यू घ्यायचं, y ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू. ठीक आहे, मग नेक्स्ट स्टेप काय करायचं, नाउ एक्सपोनेन्शियल फॉर्म इज, नाउ एक्सपोनेन्शियल फॉर्म इज, काय आहे रे एक्सपोनेन्शियल फॉर्म, y इक्वल्स टू a रेज टू x. ठीक आहे, मग आता तुम्हाला ह्या y ची व्हॅल्यू माहिती आहे, a ची व्हॅल्यू माहिती आहे, x ची व्हॅल्यू माहिती आहे. ठीक आहे, मग ह्या व्हॅल्यू इथं पुट करा, पुट व्हॅल्यू गेट आन्सर. ठीक आहे, मग पुट करा, y इक्वल्स टू x प्लस 5 इक्वल्स टू a. a ची व्हॅल्यू काय आहे 3 आहे. ठीक आहे, x ची व्हॅल्यू काय आहे 4 आहे, म्हणजे 3 रेज टू 4. राईट, मग x प्लस 5 इक्वल्स टू 3 रेज टू 4 म्हणजे काय रे, 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. ठीक आहे, आता तुम्ही हे सगळं करत बसण्यापेक्षा कॅल्सी वरती डायरेक्ट करायचं. ठीक आहे, तुम्हाला लवकर आन्सर मिळून जाईल. 3 इंटू 3 काय येते 9, 9 इंटू 3 काय येते, 9 इंटू 3 27, 27 इंटू 3 किती येते 81. राईट, मग मी इथं 3 रेज टू 4 म्हणजे 81 लिहू शकतो. राईट, मग हा जो प्लस 5 आहे इक्वल्स टू च्या त्या साईडला गेला तर -5 होईल, x इक्वल्स टू 81 मायनस 5. ठीक आहे, तुम्ही मला सांगा 81 मायनस 5 किती येते. ठीक आहे, 81 मधून जर 5 आपण काढून टाकलं तर किती राहणार आहेत 76. ठीक आहे, तर हे मिळाली आपल्याला x ची व्हॅल्यू आणि आपल्याला x ची व्हॅल्यूज काढायची होती. राईट, तर अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. तुम्ही मला सांगा या प्रॉब्लेम मध्ये काही हार्ड आहे का. ठीक आहे, तर एकदम सोपे प्रॉब्लेम्स आहेत, फक्त तुम्ही व्यवस्थित याची प्रॅक्टिस करा. अशा टाईपचे प्रॉब्लेम फायनल एक्झाम मध्ये सुद्धा येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले लॉगॅरिथमचे काही प्रॉब्लेम्स. तर असे व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त पाहिजे असतील YouTube वरती तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि तुम्हाला ह्या M1 चा पूर्ण कोर्स पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऑनलाईन क्लासेसची लिंक दिलेली आहे, मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेस. ठीक आहे, त्याचा ॲप आहे, त्या लिंक वरती क्लिक करून ॲप डाउनलोड करून घ्या. मग त्या ॲप मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड कोर्सेस मध्ये जायचं आहे, तिथं तुम्हाला M1 नावाचा पूर्ण कोर्स मिळून जाईल. ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असते सर फीस किती आहे. ठीक आहे, तर हा सगळ्यांचा कॉमन प्रश्न. तर फीस आपण अतिशय कमी ठेवलेली आहे, जे की सर्व विद्यार्थ्यांना ते परवडणारी आहे. फक्त 999 रुपये मध्ये आपण हा M1 चा कोर्स ठेवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचा बॅक राहिला असेल किंवा काही जणांचा रेग्युलर सब्जेक्ट असेल, ठीक आहे, तर तुम्ही हा कोर्स पूर्ण घेऊन तुमचा व्यवस्थित अभ्यास करू शकता. आणि जरी बॅक राहिला तुमचा तर तुम्हाला एक ती संधी समजून तुम्ही ह्या M1 मध्ये जास्तीत जास्त मार्कचा स्कोर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपला ग्रुप जॉईन केलेला नाही तर ग्रुप जॉईन करून घ्या. टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे, तो पण ग्रुप जॉईन करून घ्या. तर तुम्हाला नेहमी प्रश्न पडतो सर ग्रुप जॉईन केल्याने काय होणार आहे. तर जे काही पॉलिटेक्निक रिलेटेड अपडेट्स आहेत आम्ही त्या ग्रुपमध्ये सगळ्यात अगोदर पाठवतो, किंवा YouTube वरती जो व्हिडिओ टाकलेला आहे मी, राईट, तर त्या व्हिडिओची लिंक सगळ्यात अगोदर त्या ग्रुपवरती येते. त्यामुळं ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
जय हिंद, जय महाराष्ट्र.